मी माहेर या नगरीवासियाच्या तर्फे शब्द सुमनाने स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. घ्या महाराज. कुंडलिकावर धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. काळ नेमी एक विनंती, लक्ष्मणा भेदली शक्ती, उदय येता गबसती, सौमित्र निश्चिती मरेल. अशा प्रकारचं मला त्या ठिकाणी थोर कथा अशी चाललेली. काळ नेमी आणि काळ नेमीला महाराज त्या ठिकाणी पाहुणा असणारा रावण त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे की पाय आता काय झालेलं आहे की तुझी ख्याती कशी आहे ही मला पूर्ण माहिती आहे. तर आता त्या लक्ष्मणाला वाचवण्याकरता इथं हनुमंत आलेला आहे आणि ह्याला विघ्न कसे करायचे आणि काही नाही ते आता त्या ठिकाणी रावण सांगू लागलेला आहे. या लागी वायू नंदना हो. करुणी सवेग उड्डाण, औषध्या आणून स्वय लक्ष्मण उठविला. त्या ठिकाणी ह्याच्याकरता त्या ठिकाणी महाराज अशी काळनेमीला विनंती करू लागलेला आहे की त्याच्याकरता हनुमंत आलेला आहे आणि त्या ठिकाणी लगेच उड्डाण करून त्या ठिकाणी औषध घेऊन जाईल आणि लक्ष्मणाला उठवील असं त्या ठिकाणी रावण काळनेमीला बोलू लागलेला आहे. उदय न येता गबसती आणून औषधी समजती, वाचवावया निश्चिती, प्रतिज्ञा मारुती करुणा. त्या ठिकाणी महाराज निश्चित महाराज त्या ठिकाणी अशी प्रतिज्ञा त्या ठिकाणी हनुमंताने केलेली आहे की दिवस निघायच्या अगोदर महाराज त्या ठिकाणी औषधी आणील आणि लक्ष्मणाला उठील. म्हणून त्या ठिकाणी महाराज कोण रावण असणारा त्या ठिकाणी महाराज त्या काळनेमीला सांगू लागलेला आहे. तत्काळ औषधी आणून आताची उठेल लक्ष्मण, मग त्याशी झुंजेल कोणा. राम लक्ष्मण आतुर बळी. त्या ठिकाणी महाराज रावण सांगू लागलेला आहे महाराज तात्काळ त्या ठिकाणी जाईल आणि आत्ताच्या आत्ताच हनुमंत औषध घेऊन येईल आणि लक्ष्मण उठील. त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी झुंजण्याकरता कोण झुंजायचं मग आपल्याकडं कोण आहे असं त्या ठिकाणी महाराज युक्ती कोण रावण असणारा काळनेमीला सांगू लागलेला आहे. अति बळी हा वायू नंदना, कळी काळा नाटोपे जाना, बलिष्ठ सकळ वानर गणा, त्याशी कोण झुंजला. त्या ठिकाणी महाराज आतुर बळी असा असणारा महाराज हनुमंत आहे. त्याची ख्याती आपण ऐकलेली आहे. मग महाराज त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा अनेक वानर असणारे महाराज ते बी आतुर बळी आहेत. मग त्यांच्याबरोबर कोण झुंजल असं त्या ठिकाणी कोण रावण असणारा काळनेमीला सांगू लागलेला आहे. कपटे करून बर्मशक्ती आकळीला हे उर्मलापती, तव कार्य साधावे हातो हाती, उदय गबास्ती न येता. त्या ठिकाणी महाराज हे कार्य तुला हातो हाती साधायला पाहिजे महाराज. त्या ठिकाणी दिवस निघायच्या अगोदर त्या ठिकाणी हे कार्य होईल. मग त्याच्याकरता तू अडथळा असा आणायचा महाराज. त्या ठिकाणी तू यानं भरपूर महाराज त्या ठिकाणी सांगण्याची युक्ती अशी कोणाची रावणाची त्या ठिकाणी काळनेमीला चाललेली आहे. चंद्रामृते सदा पूर्ण, चंद्र चल चल म्हणती म्हणती म्हणून येरवी द्रौपदी जाना, नामाभिधान विख्यात विख्यात नाम अभिधान विख्यात
असं असणार महाराज. नावच ऐकल्याबरोबर चळ काप सुटतो महाराज तिन्ही लोकात. अशा प्रकारचा आतुरबळी असणारा तो हनुमंत आहे. म्हणून त्या ठिकाणी रावण असणारा महाराज त्या काळनेमीला सांगू लागलेला आहे. रूपाले चंद्र अमृता अमृत संजीवनी त्यासी म्हणता औषधी ऐसा अनंत पर्वती समस्त वर्तती वर्तते. रूपाले चंद्र अमृत अशा प्रकारचं त्या औषधामध्ये महाराज काय असे असणारी ताकद त्या औषधीमध्ये आहे. अशा प्रकारचा तो रावण असणारा महाराज त्या ठिकाणी काळनेमीला सांगू लागलेला आहे. येथे गेला कपी नंदना बहुमाया करून आपण त्यासी करावे विघ्न हृदय जवन होय. त्या ठिकाणी महाराज महान कपट करून महाराज तू त्या ठिकाणी तिथं ते हनुमंत असा पोहोचलेला आहे. आणि औषधी घेण्याकरता त्या ठिकाणी तू जाऊन असे विघ्न करायचे की त्या ठिकाणी महाराज दिवस निघेपर्यंत त्याला गुंगवायचं आणि गमवायचं असे प्रयत्न करायचे. म्हणून रावण असणारा त्या ठिकाणी काळनेमीला सांगू लागला. हे हिमायचे लक्षण जटाधारी वल्कलांभरण सर्वांगी भस्मोदळन असाधारण ऋषिवेश. त्या ठिकाणी मला तेवढं तर काही सांगायचं काम नाही. मला कपटातला कपटी असणारा तू आहेस असं त्या ठिकाणी रूप धरायचं महाराज. जटा लांबलेल्या महाराज जटाधारी वल्कल्यांबर त्या ठिकाणी आणि जसा जप करायचा अशा प्रकारचा महाराज कोण रावण असणारा त्या ठिकाणी सांगू लागला. आपवेश धरुणी पूर्ण करावा आश्रम निर्माण गोवया कपी नंदना मायापण करावी. त्या ठिकाणी महाराज कपिनंदन म्हणजे हनुमंताला गमिण्याकरता असा आश्रम निर्माण करायचा महाराज. त्याला रामाच्या नामाची संताची साधूची आवड आहे आणि त्याला आवड आहे अशा प्रकारचा आश्रम निर्माण करून त्याला असं महाराज तिथं गमवायचं की आता सूर्य निघेपर्यंत त्यानं हलू नाही अशा प्रकारची युक्ती करायची. कोण रावण असणारा काळनेमीला सांगू लागलेला आहे. पक्के फळे शीतळ जळ सुंदर वरचे सुपरिमळ आपण धराव्याती सुशिळा गोळांगोळ गुंतवावया गोळांगुळ गुंतवया. त्या ठिकाणी महाराज शीतळ अशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी तळ निर्माण करायचं. बगीचा अशा प्रकारचा फळमुळं असे त्या ठिकाणी कारण त्याला त्या ठिकाणी येऊन दिवस निघेपर्यंत नाही जावं अशा प्रकारचं गमवायचं असा विचार रावण असणारा त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे. निष्ठा दावावी बर्म ज्ञान कते शिवर्णावा रघुनंदन तेने त्यासी सुख गहन कपिनंदन गुंतेल. अशा प्रकारचे महाराज त्या ठिकाणी तापसवेश धरलेला असताना महाराज त्या ठिकाणी ताबडतोब तुझ्या जवळ येईल आणि त्याला रामाची कथा फार आवडती आणि अशी आवडती म्हणून ही कथा सांगायला तो सुरुवात करायचं. मग सुरुवात केल्याबरोबर ते कथेमध्ये गुंग होऊन जाईल अशी अवस्था त्या ठिकाणी महाराज कोण रावण असणारा काळनेमीला सांगू लागलेला आहे. आथी ते करावे हनुमंता सुरस सांगावी रामकथा जेने गुंती पडे कपिनाथ ते तर सर्वथा करावे. जेने गुंती पडे कपिनाथा. त्या ठिकाणी जशा प्रकारचं मला त्या ठिकाणी अशी कथा रामाची लावायची. आता इथं कथा चाललेली आहे सुपाच अशा प्रकारची मला कथा चालली. मात्र कोण झोपलाय कोण येतं इथून लांब जाऊन सर मला समोर फक्त वाचक सूचक 2-4 बसलेले आहेत. आता त्याच्यामध्ये मलाही जोरात आळलेले कुठं आवाज कोण झोपी गेले सगळे सफल झाले. माझा 10:30 वाजलेले आहेत. मला तेवढा टाईम झालेला नाही आणि कथा अशी गोड मला त्या ठिकाणी जीवनाला त्या ठिकाणी सफलता आणि त्या ठिकाणी आयुष्याला मला त्या ठिकाणी पुढं ढकलणारी. मरण आता जर आलं असेल
तर 3 दिवस पुढे ढकलल्याशिवाय राहत नाही महाराज ही कथा ऐकल्यावर. असं त्या ठिकाणी कथाकार म्हणू लागलेले तर सावध होऊन कथा ऐका महाराज. काळनेमी आणि रावण कशा प्रकारचे ही कपट रूपाची कथा आणि खऱ्या ह्याच्यावर येणारी ती कथा त्या ठिकाणी ऐकल्याबद्दल आपल्या मागले दुःख नाहीसे होऊन जातात. ते बाशूर राक्षसी प्राणी मात्र सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी ऐशी जे कपिंद्राशी ते गिळी अशी युक्ती साधायची गडे म्हणून लागलेला आहे महाराज त्या ठिकाणी काळनेमीला की त्या ठिकाणी कपिंद्र म्हणजे त्या ठिकाणी मारुतीला त्या ठिकाणी हालताच येऊ नये हातपाय बांधून टाकलेत अशा प्रकारचं या कथेमध्ये गुंगून टाकायचं असं त्या ठिकाणी महाराज रावण बोलू लागलेलं आहे. औषधी समीप सविस्तरा जळे पूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर हो. तेथ कपिंद्र गोवावा औषधी सुंदर मनोहर आणि तशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी शीतळ असं त्या तळ्याच्या भोवताल महाराज कमळे अशा प्रकारचे कमळाचे फुलं हे आणि या सुगंधाला पाहून आणि तू कथेला सुरुवात केल्यावर त्या ठिकाणी महाराज हनुमंत तिथून असा गुंतला पाहिजे अशी अवस्था त्या ठिकाणी करावी. करोनी शीघ्र गती सर्व प्रकारे असे शक्ती जेने मरण पावे मारुती ते युक्ती साधावे. त्या ठिकाणी ज्या येताना महाराज त्या ठिकाणी मारुती गुंगल ज्या ठिकाणी मला लब्ध होईल अशी युक्ती साधावी आणि त्या ठिकाणी महाराज मनाच्या पुढचा वेग तुझा देखील आहे त्या ठिकाणी ताबडतोब जा आणि अशी युक्ती साधव म्हणून सण त्या ठिकाणी रावण सांगू लागलेला आहे. मी तुझं सांगू कपट गाती तो तू केवळ कपटा मूर्ती तेथे माझी काय युक्ती सर्वथा मारुती मारावा सर्वथा मारुती मारावा. त्या ठिकाणी मी तुला सांगायलो कपट युक्ती मात्र माझ्यापेक्षा तू तर कपट मूर्ती आहेस. तुला सांगणं माझं त्या ठिकाणी कमीच पडणार आहे ते सांगावं लागणार नाही परंतु मारुती जशा प्रकार त्या ठिकाणी मरल अशी युक्ती कर. मरण पावले हनुमंता सुमित्र मरेल त्वरित मरण पावेल रघुनाथ दोघा मरते त्याचे त्या ठिकाणी महाराज मरण पाहिलं हनुमंत मेला की मला त्या ठिकाणी लक्ष्मण मरणार. लक्ष्मण मेल्याबरोबर राम देखील त्या ठिकाणी प्राण ठेवणार नाही अशी युक्ती त्या ठिकाणी कोण रावण असणारा मला त्या काळनेमीला सांगू लागलेला आहे. मरण पावल्या रघुनंदन कैसे निवाचेल बिभीषण सुग्रीव सांडील प्राण आदक्षानन लागता. त्या ठिकाणी महाराज लक्ष्मण त्या ठिकाणी मरण पावला की रामचंद्र सिद्धी केलं महाराज त्या ठिकाणी मरण पावल ते मावळल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज सुग्रीव अंगद आणि त्या ठिकाणी बिभीषण हे देखील त्या ठिकाणी वाचणार नाहीत असं त्या ठिकाणी रावण सांगू लागलेला आहे. कुंडलिकावर धारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ